तर आज होता शुक्रवार म्हणजे आठवडी बाजार. तर आजीनं आणला वा चांगला थैलीभर भाजीपाला. तर सगळ्याले राम राम मी करन ना. आता आजीले कुठेही जायचं राहिलं तर तिची सिरियल पाहिल्याशिवाय ते काही ते उठत नाही. तिले तिच्याच मनात जाऊ द्या लागते. आखरी मग गेली का मस्त लावून लागते पाण्याचा कूलर. तसं एवढ्या थंडगार मोसम मध्ये कूलर लावून झोपायची तर मजा सल्लग राहते. आता मी जोपर्यंत झोपून होतो मम्मीनं तोपर्यंत पार कपडेही धुवून टाकले आणि मला एक कामही सांगून दिलं. पण मीनं तर आत्ताच हातपाय धुतले होते आणि झोपीतून उठल्याबरोबर मला तर काही करावं बी नाही वाटत. असं वाटते थोडा वेळ बसून राहावं. तसं तर मम्मीनं मला जास्तही मोठं काही काम सांगितलं नव्हतं. घरची साखर खतम झाली होती ते आणायला सांगलं होतं. आणि मम्मीचे काम नेहमी हेच राहते. साखर खतम झाली, निरमा खतम झाला, रवा खतम झाला, हे खतम झालं, ते खतम झालं, सब मलेच आणा लागते. आज तर दुकानवाले मामाची साखर खतम झाली. त्यानं नवीन कट्टा फोडला, मला साखर द्या आली. आखरी मग साखर बिकर घेतली आणि आलो बा घरी. मम्मीकडे साखर देऊन टाकली आणि इकडे खुर्चीवर येऊन बसून गेलो. मम्मी तिकडे किचन मध्ये काहीतरी बनवत होती. म्हणलं आता काहीतरी खतरनाक खायला भेटते आणि भेटलंच. मम्मीनं बनवल्या होत्या मस्त गोड गोड शेवड्या. मस्त मग शेवड्या दाबून मेन लावला घरचा दरवाजा. कारण तर इकडे आल्या होत्या बकऱ्या आणि आता बकऱ्याचा त्रास तुम्हाला माहित असन. एकदावच्या घरात घुसल्या का लवकर निघतच नाही. त्या आल्या का याच्या पिल्ल्याली मोठा जोर येते. नुसते दिवाणवर लवते लेकाचे. त्याला हकलू हकलू तर बयाडून जाते माणूस. तसा आजचा मोसम तर चांगलाच होता दिवसभर. पण संध्याकाळी पुन्हा ढगा आले होते. पण ते बरं झालं का जास्त पाणी गिनी काही पडला नाही. 2-4 थेंबच पडले. नाही तर आजी बहीण वल्ली ऊनच येत होती आणि भाजीपाला वल्ला करून आणत होती. बरं झालं बा तसंही काही झालं नाही. आजी तसे आज बाजारातून आणले होते मस्त पिकले आंबे. तर मम्मी बनवत आहे आज मस्त रस. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू आता. पटापट फॉलो करून घ्या.